सर्वांना माझा नमस्कार। आज मी घट कसा बसवणार आहे हे पाहणार आहेत आपण। तर म्हणजे आता मी काय लई जुनी काळातली नाहीये, म्हणजे पहिल्या लोकांना चांगलं माहित होतं, तर मला एवढं माहित नाही, पण माझ्या सासूबाईंना मला शिकवलेलं आहे। तर म्हटलं ठीक आहे, आपल्या मैत्रिणींना पण आपण थोडंसं सांगायचं, तुम्हाला पण येतच आहे पण तरी मी सांगते की आपण घट कसा बसवतो। आता माझ्या सासूबाई नाही आहेत, कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं देहांत झालेलं आहे, पण आता मी बसवते। तर त्याच्यामुळे आता इथे पहा, मी वावरी घेतलेली आहे। आता ही वावरी मी व्यवस्थित अशी, आता काल पाऊस झाल्यामुळे काय झाले, ओली झालेली ही, त्याच्यामध्ये आता काय केलेलं इथं आपण जे हे आणलेले विकतला आता भेटतं तेच। आता याच्यामध्ये आपण धान्य घेणार आहे, तर 5 प्रकारचं धान्य घेतलेलं आहे। इथे पहा, इथे बाजरी आहे, जवस आहे, इथे गहू आहे आणि हे साळी पण आहे। ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करूया। आता इथे मी घरचं पण धान्य घेतलेलं आहे, थोडंसं सर्व मिक्स केलेलं आहे। हवरी, गहू, बाजरी हे सर्व धान्य याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला वावरीमध्ये। इथे गहू, हवरी, परत साळी, बाजरी आणि जवस असे 5 प्रकारचे धान्य आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। तर इथे पहा, आता हे मिक्स केलेलं आहे, सर्व मिक्स केलेले आहे। आता हे काय मी चाळून नाही घेतलेलं आहे, आता चाळून पण घेतात काही जण, पण मी नाही घेते कारण की घट खूप छान याच्यामध्ये उगवतो। तर आता हे काय करायचं आहे आपल्याला, आपण सगळं मिक्स केलेलं आहे। आता याला थोडासा आपण पाण्याचा हात देऊयात, म्हणजे याने काय होतं, आपला घट व्यवस्थित असा उगून येतो। तर लई पण ओलं नाही करायचं आहे, कारण की नंतर आपण घटामध्ये जेव्हा पाणी टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये हे जिरून ओलं होतच आहे, मग आपला घट उगतोच आहे। पण इथे पहा, मी खूप पण ओलं नाही केलेलं, कारण की पहिलंच पाऊस झाल्यामुळे मग त्याच्यामुळे माती आपली ओली झालेली। इथे पहा, मी खाली ताट ठेवले, त्याच्यामध्ये पंतरवळी ठेवली आणि याच्यामध्ये टोपली ठेवली, कारण की आपण जेव्हा टोपलीत आपली वावरी टाकतो ना, तेव्हा आपण त्याच्यावरती घट ठेवणार आहे, त्याच्यामुळे पाणी जिरून खाली खराब नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे हे आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये घालते। तर इथे पहा, मी पाट ठेवलेला आहे, वरती आपण कावनी आणि थोडंसं कुंकवाचे टिपके दिलेले आहेत 5-5, वरती स्वस्तिक काढलेले आणि खाली पाट ठेवलाय, व्यवस्थित अशी रांगोळी काढून घेतली पहा। आणि आता त्याच्यावरती आपल्याला इथे घट ठेवायचा आहे। आता आपण इथे घट ठेवलाय, तर इथे पहा मी घट घेतलेला आहे, तर त्याला आता आपल्याला असे 5 कुंकवाची बोटं लावायचे आणि हळदीचे 5। ओके पहा, आता लावून झालेले आहेत। आपल्याला इथे याच्यात ठेवायचं आहे असं। आता आपल्याला इथे हा थोडंसं आता इथे घट ठेवलाय आपण, त्याच्यामध्ये पाणी घालतोय, ते पहा एवढं पाणी घातलेलं आहे। तर इथे पहा, आता आपल्याला याच्यामध्ये नागिनीची 5 पानं कशी ठेवायची आहे। आता सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे। गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे छोटी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता। आणि इथे देव ठेवायचे, असे देवांच्या खाली असं कापड टाकायचंय लाल थोडंसं। आता आपण देव असे ठेवलेले आहेत। आता कलश घ्यायचा आहे आणि कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचे। आता इथे पहा, देव मी नागिनीच्या पानावरती ठेवलेले आहे, पहिले आपण खाली ठेवले होते,
तर आता काय करायचंय, आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर त्यासाठी इथे तांदूळ घेतलेले आहे मी. इथे तांदळावरती आपण स्वस्तिक काढूयात. असं ते इथे ठेवलंय. आता आपल्याला इथे पहा कलशावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि आता तो कलश याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया असा टाकायचा आहे आणि टाकायची आहे. थोडंसं कुंकू टाकायचंय. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी आंब्याची पानं आणलेली आहे तुमच्याकडे. इथे पहा आता याच्यामध्ये कलशामध्ये आपण आंब्याची 5 पाने अशी टाकून घेऊया. आता याच्यावर आपण असा नारळ ठेवूयात. नारळ ठेवला आपण. आता इथे एक सुपारी, थोडंसं खोबरं आणि एक खारीक आहे. आता आपल्याला इथे 5 फळं ठेवायची आहे. आता इथे केळ, सीताफळ, ऍपल आणि ही. आता इथे मी खाली ठेवते, जागा नाही त्याच्यामुळे असं खाली ठेवलेले. ही नागिनीच्या पानांचीच माळ घालतात, त्याच्यामुळं नागिनीच्या पानांचीच माळ बनवते. इथे पहा मी नागिनीची पानाची माळ घातलेली. तर आपल्याला काय करायचंय, इथे असा घटात माळ सोडायची आहे इथे. आणि इथे खिळ्यात पैनाच गाठण नाही द्यायचंय त्याला, असं करायचंय आणि हे याच्यामध्ये सोडायचंय असं. आता आपली पहिल्या दिवसाची माळ तर झालेली आहे. आता आपण पहिली नागिनीच्या पानाची माळ घातलेली, परंतु आपल्याला रोज नवीन नवीन फुलांची माळ घालायची असते. 9 दिवस 9. आता पहिली तर झाली नागिनीची, मग अजून 8 दिवस. आता आपण गुलाबाची फुलं ठेवूया तिथे. तुमच्याकडे जर हार असेल तर तुम्ही घालू शकता. इथे नाहीये म्हणून मी आपली झाडाला गुलाबाची फुलं होती तीच ठेवते. आता आपण हळदी कुंकू वाहूयात प्रथम. इथे आपण हळदी कुंकू लावूयात देवांना. आता कुणी सर्वात पहिले लावतं, पण मी सर्व पूजा झाल्यावरच लावते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता आपण हळदी कुंकू लावलेलं आहे. आता आपण घटाला पण हळदी कुंकू लावून घेऊयात. सर्वप्रथम आपण आपल्याला लावायचंय, नंतर मग लावायचं घटाला. इथे कलशाला पण लावून घेतलंय. आता आपण दिवा लावू. आता आपण दिवा लावलेला आहे. तर आता आपण अगरबत्ती लावूया. आता इथे मी कापूर लावलेला आहे. आपल्या घरामध्ये चांगला असतो देवापाशी लावलेला. आता आपला घट बसून झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर तुमच्या बहिणीला सांभाळून घ्या आणि कमेंट करून नक्की मला सांगा. थँक्यू.